विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आता मुख्यमंत्री कोण आणि त्यानंतर सरकार कधी स्थापन होतंय या संदर्भामध्ये राजकीय नेत्यांमध्ये जशी उत्सुकता आहे तशी सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा उत्सुकता आहे। या सगळ्याच्या संदर्भामध्ये मंत्री गुलाबराव पाटील जे राहिलेले आहेत ते आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल तुम्ही की मंत्रिमंडळ कधी स्थापन होतं आहे आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार ही खरं तर सगळ्यांना उत्सुकता आहे। हे बघा, तुमच्याच चॅनलवरून किंवा इतर लोकांच्या म्हणण्यावरून या ठिकाणी माहीत पडतं की 2 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची निवड आहे आणि 5 तारखेला सरकार स्थापन होईल असे बरेच अंदाज आणि अशा बऱ्याच बातम्या या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत। आणि मला तरी असं वाटतं की नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी स्वतः डिक्लेअर केलेलं आहे की सरकार बनवण्यामध्ये माझा कुठलाच अडचण राहणार नाही। आणि मला तरी असं वाटतं की भाजपने आपला नेता निवडावा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते तिघं नेते ठरवतील आणि सरकार स्थापन होईल। हो, आता तुम्ही म्हटलं की मीडियामधनं तुम्हाला ही माहिती मिळते, तुम्हाला पक्षांतर्गत किंवा महायुतीतनं याबद्दल काहीच माहिती नाही तुम्हाला? हे बघा, आमच्या सगळे अधिकार आम्ही शिंदे साहेबांना दिलेले आहे आणि एकनाथ शिंदे साहेब हे सर्वे असल्यामुळे ते आम्हाला फक्त त्यांच्या आदेशाची आम्ही वाट बघत असतो। ते ज्या पद्धतीने आदेश करतात त्या पद्धतीने आम्ही काम करत असतो। एक नाराजीचा सूर आहे अशी एक चर्चा मोठी होताना आपल्याला पाहायला मिळते। एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते पुन्हा गावी निघून गेले, त्यामुळे हे बघा, एकनाथ शिंदे सारखा माणूस हा कधीच नाराज राहू शकत नाही। ज्याने आयुष्य हे शून्यातून जग निर्माण केलं, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर आणि दिघे साहेबांच्या विचारावर आपल्या कुटुंबाकरता तिरांजली वाहिली आणि तुळशीपत्र ठेवून ज्याने काम केलं, तो माणूस नाराज होणे हा विषय त्यांच्या आयुष्यात कधी येऊ शकत नाही। पण ह्या बातम्या आहेत, शिंदे साहेबांना आम्ही फार दिवसापासून ओळखतो। एक जिंदा दिल माणूस आहे, लढणारा माणूस आहे आणि कधीच न नाराज होणारा माणूस आहे। मला माहिती आहे जे यश कधी मिळत नाही ते खेचून आणणारा आमचा नेता आहे, त्यामुळे मला नाही वाटत ते नाराज आहे। शेवटी त्यांनी मेहनत केली होती, सर्व समाजाचे, सर्व घटकांचे, राज्याच्या विकासाचे सगळे कामं त्यांनी केल्यामुळे साहजिक वाटतं माणसाला की मला या मेहनतीचं फळ मिळावं आणि ते कोणालाही वाटते। त्यामुळे थोडी नाराजी मनातून असू शकते, पण आमचा नेता तसा नाही आहे। तो दिलदार मनाचा माणूस आहे आणि नाराज राहणं हा आयुष्यात त्यांच्या कधीच जमणार नाही। तो 8 दिवस झाले निकाल लागून, मात्र अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित होऊ शकला नाही। तारीख तर समजा आता 5 तारीख सांगितली जाते आहे, का उशीर लागला एवढा? हे बघा, शेवटी हा तिघं पक्षांचा जरी विषय असला तरी मॅन्डेज इतकं मोठं आहे की भारतीय जनता पार्टीला सुद्धा सर्वकष विचार करावा लागणार आहे आणि त्यांचा नेता ठरवण्यामध्ये आता ते लवकरात लवकर पाऊल उचलतील। आणि ठीक आहे, सरकार स्पष्ट बहुमताचं असल्यामुळे 2-4 दिवस इकडे तिकडे झालेले आहे, पण सरकार स्थापन होईल। भाजपचाच मुख्यमंत्री होईल असं वाटतं? हे बघा, शिंदे साहेबांनी तर सगळं मोदी साहेबांवर आणि शहा साहेबांवर सोडून दिलेलं आहे की तुम्ही निर्णय घ्यावा आणि आम्ही तुमचा निर्णय मानावा। त्यामुळे निर्णय काय घ्यावा हा भाजपच्या श्रेष्ठींचा विषय आहे। या संदर्भात विरोधक मात्र शिंदे गटावरती टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत की पूर्ण भाजपला शरण गेल्याचं शिंदे गटावर। अरे बाबा, त्या बोलणाऱ्यांना मी विचारतो, 2.5 वर्ष काम केलेल्या माणसाने 71% रिझल्ट आणला, एकही आमदार पडू देणार नाही हे म्हणणाऱ्या माणसांनी 4-5 आमदारांचा अपवाद सोडला तर सगळे आमदार निवडून छातड्यावर भगवा झेंडा त्यांच्या छातड्यात गाडला असा आमचा नेता आहे। तुम्ही त्यांची बरोबरी काय करणार आहे? 2.5 वर्षात या माणसांनी जनतेमध्ये जे नावलौकिक केलं ते तुम्ही 2.5 वर्षात करू शकले नाही, ते आमच्या शिंदे साहेबांनी केलं। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला, मायबहिणींचे आशीर्वाद घेऊन हा माणूस पुढे लढतो आहे। मला तरी असं वाटतं की तुम्ही शिंदे साहेबांवर टीका करणं हे उचित नाही आहे। आम्ही फक्त 85 जागा लढलो, कदाचित अजितदादा आले नसते आमच्यामध्ये आणि त्या जागा जर आमच्या वाट्याला मिळाल्या असत्या तर आज शिवसेनेच्या 90 ते 100 जागा तुम्हाला दिसल्या असत्या। पण अजितदादाला घेतल्यानंतर सुद्धा आमच्या नेत्यांनी असं म्हटलं नाही तुम्ही यांना का घेतलं, असा आमचा नेता आहे। त्यामुळे कोणी काही म्हणत असेल त्या गोष्टीला तथ्य नाही आहे। हे जे काही मोठं यश महायुतीला मिळालेलं आहे EVMमुळे घडल्याचा विरोधक चर्चा करतायत आता। हे कसं असतं, ती रडकीबाई असते ना घरात, तसा प्रकार त्यांचा आहे। निवडून आले तर मग आमच्या कामावर निवडून आले आणि पडले तर EVMने पाडले। मग आदित्य ठाकरे कसं काय निवडून आले, खासदारकीची सीट कसं काय काँग्रेसची निवडून आली, वरुण सरदेसाई कसे काय निवडून आले। म्हणजे हे बघा, ह्या बोलण्याच्या गोष्टी आहेत आणि मला तरी असं वाटतं की कुठलंच कारण ज्यावेळेस राहत नाही त्यावेळेस मग अशा पद्धतीचे सहारे घ्यायचे। EVM खराब होतं, नामुक खराब होतं, मग तुमचे बाकीचे डोळे कुठे गेले होते? आता झारखंडमध्ये शिबू सोरमचं सरकार आलं, तिथे काय
चाललं नाही काय BJPचं? या चुकीच्या गोष्टी आहे. मला तरी असं वाटतं की यश मिळालं तर आम्ही मिळवलं आणि यश नाही आलं ते यहिमनं केलं. तुमचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आहे. तुमच्याबद्दल काय असं तुम्हाला कोणतं खातं पाहिजे? हे बघा, मी तर काय शिंदे साहेबांचा एक भक्त माणूस आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री व्हावं असं आमच्या सगळ्या आमदारांची आणि मंत्र्यांची, माजी मंत्र्यांची इच्छा आहे. मला काय मिळावं, मला काय मिळू नये याच्याकरता आपण कधी आग्रह पकडलेला नाही आहे. फुलपट्टी घेऊन मोजमाप करणारा आमचा नेता आहे, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी बोलणं काही उचित नाही आहे. मला तरी असं वाटतं की शिंदे साहेबांनी सक्रिय राहावं असा माझा स्वतःचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांना नम्रतेचं आव्हान आहे. काही वेळापूर्वी तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की उद्धव ठाकरेंच्याकडे जे काही 20 आमदार आहेत ते त्यातले अनेक जण तुमच्याकडे येण्यास उत्सुक आहेत. बघा ना तुम्ही, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे, ते शिवसेनेमध्ये येतील. संजय राऊतांवरती खूप नाराजी तुमची प्रत्यक्ष नेहमीच पाहायला मिळते. काय कारण आहे असं? त्याला जळगावला बोलवायचं राऊतला. 5 आमदार पाडणार होता ना, एक तरी पाडू शकला का? त्यांना आव्हान आहे या जळगावमध्ये. आता जळगावमध्ये यायला नाक राहिला नाही, तो संजय राऊत असू दे का कोणी असू दे. अरे आम्ही खाली ग्राउंडवर काम करत होतो म्हणून तुम्हाला ही शिवसेना दिसत होती. ग्राउंडवरून काम करणारे गेले, आता फक्त पत्रकार परिषद घेणारे तुझ्यासारखे राहिलेले आहेत. आणि याच्या चोंबड्या लोकांकडनं कधीच शिवसेना वाचू शकत नाही. आम्ही वाचवणारे होते, अंगावर केसेस घेणारे होते, मारामाऱ्या करणारे होते. बाळासाहेबांचं नाव कोणी काढलं तर कानफट्या शेकणारे लोक होतो आम्ही. आहे का कोणी तिथं असं? 10 वाजता येऊन भोंगा वाजवायचा म्हणजे संघटना वाढते असा मानणारा मी कार्यकर्ता नाही. 10 वाजता कोणाच्या मोतीत जावं लागतं, शेंडीत जावं लागतं, लग्नात जावं लागतं. राऊत काय आयतं नगद मिळालेलं खातो आहे, त्या नगद्याला काय करणार आहे? संजय राऊतांमुळे बाकीचे फुटतील असं वाटतं. राऊतने सगळं संपवलं. शरद पवारसुद्धा संपवले, काँग्रेस संपवली, पहिले शिवसेना तोडली, आता शिवसेनाही संपवली, आता तोही संपेल. तर हे होते गुलाबराव पाटील. त्यांनी अतिशय खोचक टीका संजय राऊतांवर केलेली आहे. संजय राऊतांनी शिवसेना तर संपवली, शरद पवारांना देखील संपवलं आणि काही दिवसात ते देखील संपतील असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.